नमस्कार मुलांनो, किड्स लर्निंग हब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत नर्सिंग क्लास टीचिंग इन इंग्लिश, म्हणजे नर्सरी क्लासला कसं इंग्लिश टीच करायचं हे आपण शिकणार आहोत. त्यांना कशा प्रकारच्या वर्कशीट घ्यायच्या किंवा प्रॅक्टिस करून घ्यायची, ॲक्टिव्हिटी घ्यायची जेणेकरून त्यांना इंग्लिश लर्न होईल. चला मग बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1, राईट द आफ्टर लेटर. आफ्टर म्हणजे काय? नंतरचं लेटर. आता एम आहे, एम नंतर काय लेटर येतं? एन. पी नंतर क्यू, डब्ल्यू नंतर एक्स, डी नंतर ई, टी नंतर यू आणि बी नंतर सी. अशा प्रकारे आफ्टर लेटर कंप्लीट करून घ्यायचं. तुम्ही याचे अपोजिटही क्वेश्चन घेऊ शकतात. बिफोर लेटर म्हणजे आधीचं लेटर. ओके. आता पुढचं क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, सर्कल द सेम लेटर. आता मी इथे काही लेटर्स दिले आहे, एकच कलरच्या स्केच पेनमध्ये दिले आहे जेणेकरून हे सिक्वेन्समध्ये आहे हे समजायला हवं. मग आता काय करायचं, हे लेटर्स बघून इकडे सेम लेटर कुठे दिसत आहे तुम्हाला त्यांना सर्कल करायचं. पहिला लेटर काय? एल. तर इथे कुठे एल दिसतोय? हा बघा, एलला सर्कल करून घेऊ आपण. हा एक एल आहे. एम, हा एक एम दिसतोय. परत एक एम दिसतोय, हा एन. परत एन, एन. पी, 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 पी. क्यू, क्यू, क्यू. एक्स, 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 एक्स. अशा प्रकारे लेटर देऊन अपोजिट लेटर आणि सेम लेटर असे द्यायचे आणि सेम लेटरला सर्कल करायला लावायचा. चला पुढचा क्वेश्चन बघूया. सर्कल द करेक्ट लेटर्स म्हणजे काय करायचं आहे, मी ड्रॉइंग्स दिलं आहे आणि जसं टी फॉर ट्रीचं टी येतो, मी टी पण दिला आहे आणि अदर पण लेटर दिले. म्हणजे काय होतं, मुलांना कन्फर्म कळायला लागतं की हा टी फॉर ट्रेचा टी असं असतो, डब्ल्यू फॉर वॉचचा डब्ल्यू असं असतो, पी फॉर पेन्सिलचा पी असं असतो. कन्फ्युजन त्यांचं क्लिअर होतं थोडक्यात सांगायला गेलं तर मग चला क्वेश्चन बघूया. सर्कल द करेक्ट लेटर. आता ट्रीचं ड्रॉइंग आहे तर कशाला सर्कल करायचं आहे? ट्रीला, म्हणजे टी हा करेक्ट लेटर आहे. वॉचचं ड्रॉइंग आहे तर कशाला सर्कल करायचं आहे? वॉच, डब्ल्यूला. डब्ल्यू हा करेक्ट लेटर आहे. पेन्सिलचं ड्रॉइंग आहे, पीला सर्कल करायचं, पी करेक्ट लेटर. शिप, एस करेक्ट लेटर. फिश, एफ करेक्ट लेटर. बी फॉर बॉल, बी करेक्ट लेटर. अशा प्रकारे तुम्ही मुलांकडून वर्कशीट कंप्लीट करून घ्यायची. चला आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय? मॅच पिक्चर विथ दिअर अल्फाबेट. म्हणजे काय दिलं आहे, एका साईडला पिक्चर, एका साईडला अल्फाबेट दिलेलं आहे. त्यांना असे डिफरंट वर्ड यूज करायचे, जसं अल्फाबेट, लेटर वगैरे असे, म्हणजे त्यांना कळतं की लेटरला अल्फाबेट पण म्हणतात असं. मग आता अल्फाबेट आहे आणि ड्रॉइंग आहे. चला मग आता आपण पहिलं ड्रॉइंग आहे अम्ब्रेलाचं. अम्ब्रेलाचं काय येतं? यू. यू फॉर अम्ब्रेला. चला मॅच करून घेऊ. एम फॉर मँगो, ए फॉर ॲपल, जी फॉर ग्रेप्स आणि लास्टवालं बी फॉर बॉल. हे बघा, अशा प्रकारे बी फॉर बॉल असं मॅच करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे. जर तुम्हाला वर्कशीट आवडले असेल, मुलांना कसं इंग्लिश लर्न करायचं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.